मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेचं निवेदन मी सभागृहात करणार आहे, उद्या करणार आहे। पण त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन योजनेमध्ये वेगळं बजेट हेड ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे, वेगळं बजेट हेड आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत। महाराष्ट्र सरकारकडून बजेट घेणार आहोत। साधारण 15 लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे। जे काही स्वामित्व शुल्क आहे ते आम्ही माफ करणार आहोत। जे काही पांधन रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे, मोजणी मोफत होणार आहे। आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पांधन रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 4 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्हीआर ओडीआरला नंबर असतात, नॅशनल हायवेला क्रमांक असतात, तसे पांधन रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल। वेगवेगळ्या 13 स्त्रोत पैशाचे आहेत, म्हणजे या पांधन रस्ते बांधकामाकरता 13 स्त्रोताचा निधी येणार आहे। आम्ही सर्व स्त्रोत या ठिकाणी दिलेले आहे। डीपीसी दिला आहे, मायनिंग दिला आहे, राज्याचं बजेट हेड दिला आहे। यावर आमदार फंडातही पांधन रस्ते बांधता येईल असा आम्ही निर्णय करतो आहे। त्यामुळे 13-14 बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे। एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार शेतकऱ्यांना पांधन रस्त्याची योजना आम्ही आणू। एकीकडे एमआरजीएसची योजना आहेत, रोजगार हमीमध्ये आहेत, पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना या राज्यामध्ये लागू होणार आहे।